अजित पवार गटाच्या आंदोलनाची सिंधुदुर्गात पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ सत्तेत असणारा अजित पवार गट आज रस्त्यावर उतरलाय। अजित पवार गटाने मुंबईतल्या चेंबूर आणि पुण्यामध्ये मूक आंदोलन केलंय। सत्तेत असलेले अजित पवार हे दोषींवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणीही करतायत। त्यामुळे सत्तेत राहून अजित पवार गट कुणाकडे कारवाईची मागणी करतोय असा सवालही सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय। तर दुसरीकडे अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये आहेत, कार्यकर्ते मूक आंदोलन करतायत आणि दुसरीकडे अजित पवार मात्र दही धपाट्यावरती ताव मारताना दिसतायत। एकीकडे पुतळा कोसळल्या प्रकरणी अजित पवार गट प्रचंड आक्रमक झालेला पाहायला मिळालाय, तर मुंबई आणि पुण्यात मूक मोर्चा काढत ही आंदोलनही झाली आहेत। तर दुसरीकडे आज बीड दौऱ्यावरती अजित पवार यांचा हा दौरा आहे। जनसन्मान यात्रेनिमित्त गुलाबी जॅकेट घालून ते बीडमध्ये पोहोचलेत, मात्र इथे दही धपाट्यावरती ताव मारताना खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार पाहायला मिळत आहेत। मराठवाड्याची खासियत दही धपाटा, त्याचा आस्वाद घेत आहेत एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे दोषींवरती कठोर कारवाई करावी असं म्हणत अजित पवार गटातीलच इतर नेते पदाधिकारी हे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करताना पाहायला मिळाले। चेंबूरमधली ही पहिली दृश्य आपण बघतोय, पुण्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपात काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करण्यात आलं। दुसरीकडे मात्र अजित पवार हे दही धपाटे खाण्यात दंगगुंग असलेले पाहायला मिळाले। बीडमधला त्यांचा जनसन्मान यात्रेचा दौरा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणि राज्याच्या सगळ्या योजना या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या योजनेअंतर्गत ते करतायत। तर एकीकडे बघतोय आपण की कार्यकर्ते जे आहेत ते एकदम जोमात होते। मुंबईमध्ये त्यांनी आंदोलनाला सुरुवातही केली, मात्र रस्त्यावरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी या सगळ्यांना तिथून बाजूला केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते तिथून बाजूला झाले आणि अजित पवार तसंच सुनील तटकरे हे दही धपाट्याचा आस्वाद मराठवाड्यात घेत आहेत। आता पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय, पुण्यामध्ये सुद्धा मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेत हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या पुतळ्याखालीच हे आंदोलन झालं आणि ही दोन ठिकाणची आंदोलनं झालेली आहेत। मूक मोर्चा झालेला आहे आणि दुसरीकडे अजित पवार हे मात्र सध्या जनसन्मान योजनेअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम काढतायत। बीडमध्ये दही धपाट्यावरती ताव मारताना पाहायला मिळाले।